नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, नागपूर महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क संवर्गातील सर्व सेवन रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण असा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, कार्यालय नागपूर महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 23/12/2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये गट ब सर्व रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला 26/12/2024 पासून ते 15/1/2025 या दरम्यान फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर लास्ट तारीख 15/1/2025. ऑनलाईन फी मित्रांनो 26/12/25 पासून ते 15/1/2025 असणार आहेत. हॉल तिकीट्स तुम्हाला nmcnagpur.go.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म किंवा या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वरील पदभरतीमध्ये या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा केंद्रावरती परीक्षेसाठी प्राप्त अर्जाची संख्या विचारात घेऊन सदर परीक्षेमध्ये या ठिकाणी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये असल्यामुळे या ठिकाणी संबंधित जे केंद्र असणार आहेत त्यामध्ये तुमच्या या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या वेळापत्रकामध्ये बदल झाले असल्यास नागपूरच्या महानगरपालिका वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणकोणती पात्रता पद आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य. पे स्केल असणार 38,700 ते 1,22,800 दरम्यान. एकूण 36 जागा. कनिष्ठ अभियंता विद्युत यांना पे स्केल तेच राहणार आहे. एकूण 3 जागा असणार आहेत. नर्स परिचारिका JNM 400 ते 1,12,400 दरम्यान 52 जागा. वृक्ष अधिकारी 400 ते 1,12,400 दरम्यान. एकूण 4 जागा. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या पदात मित्रांनो तुम्हाला 150 अशा मिळून 245 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही नियम व अटी आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सदर भरतीमुळे ही सर्व सेवन रिक्त पदांची जाहिरात असणार आहेत. यामध्ये मित्रांनो शासन क्रम महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 27 फेब्रुवारी 2004 अन्वये यामध्ये मनपा करिता अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड विमप्र इमव ECBC NEWS आणि ओपनचं आरक्षण सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते पदक आणि घटकनिहाय जागा असणार आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल एकूण 36 जागा असणार आहेत. म्हणजे कनिष्ठ अभियंता या पदासाठी यामध्ये अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमाती 3, विजा 1, बजक 1, बजड 3, बजड 0, इमव 1, विमप्र 1, इमव 10, ECBC 4, EWS 4 आणि ओपन 3 अशी जाईल पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला समता आरक्षण असणार आहेत. जसे की सर्वसाधारण महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, दिव्यांग आणि आता अनाथांचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला नागपूर महानगरपालिका गट क इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर एकूण 3 जागा. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 1 जागा असणार आहेत. ECBC 1 आणि बजब 1 जागाची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही जागा सर्वसाधारणसाठी 1 असणार आहे. ह्या जागा तिन्ही या ठिकाणी जे आरक्षण असणार आहे ती सर्वसाधारणमध्ये तुमचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये नर्स परिचारिका म्हणजे JNM एकूण 52 जागा. त्यापैकी म्हणतात तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 0, जमाती 5, बजक 2, बजड 2, विमप्र बजब 0, बजड 2, विमप्र 2, इमव 0, ECBC 5, EWS 5 आणि ओपन 29 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणसाठी 17, महिला 30% साठी 19, माजी सैनिक 7, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, अंशकालीन पदवीधर 6 आणि अनाथांसाठी 1 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला नागपूर महानगरपालिका गट क ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदासाठी मित्रांनो सर्वाधिक 150 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 20, जमाती 19, विजा 3, बजब 0, बजक 3, विम ड बजब बजड 4, विमप्र 3, इमव 19, ECBC 15 आणि ओपन 57 जागी पदभरती असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणसाठी 50, महिला 30% 46, माजी सैनिक 15% 22 जागा, खेळाडू 5% 8, प्रकल्पग्रस्त 5% 8 जागा, भूकंपग्रस्त 2% 1 जागा, अंशकालीन पदवीधर 10% जागा 15 जागा, दिव्यांगासाठी मित्रांनो एकूण 6 जागा असणार आणि अनाथांसाठी एकूण 2 जागी पदभरती असणार आहे. पुढची गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला महानगरपालिका गट क वृक्ष अधिकारी एकूण मित्रांनो 4 जागा, अनुसूचित जातीसाठी 1 जागा असणार आहेत.
विजा असाठी एक जागा असणार आहेत, एमओ एक आणि SCBC एक असणार आहेत. ह्या सर्व जागा मित्रांनो ओपनसाठीच असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन असणार आहेत. ह्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्या पदाचे तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट मधून या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असलेली तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता विद्युत यांना मित्रांनो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ही जी पदवी आहे ते अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी ह्या पदात मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी डिग्री बरोबर डिप्लोमा सुद्धा या ठिकाणी तुमचा चालू शकतो. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स JNM ह्या पदात तुम्हाला 12वी नंतर JNMचा कोर्स आणि रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. कक्ष अधिकारी यांना मित्रांनो तुम्हाला कृषीची पदवी हॉर्टिकल्चर आणि अनुभव 5 वर्षात तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काही जी माहिती आहे ती मित्रांनो तुम्हाला जाहिरातीमध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहेत. सदर जाहिरात ही रद्द किंवा जे सर्व अधिकारी हे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना असणार आहे. त्याचबरोबर सर्व आरक्षण असणार आहे, जसं की कास्टचे आणि रिझर्वेशनचे सर्व आरक्षण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले, तुम्ही चेकआउट करू शकता. मित्रांनो या ठिकाणी वयमर्यादा मित्रांनो 18 ते 38 वर्ष असणार आहेत. 15/1/2025 रोजी तुमचं वय ग्राह्य केलं जाणार आहे. तर मित्रांनो तुमचे एज्युकेशन असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन मागणी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. नंतर तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला जे ट्रेड वाईज या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहेत, म्हणजे कॉम्प्युटर बेस एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्या पदाचा मित्रांनो तुम्हाला 12वी डिग्रीचे प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न बघितले तर मित्रांनो तुम्हाला जे नॉर्मली प्रश्न असतात 120 प्रश्न आणि तांत्रिकचे 80 असे 200 प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर विद्युत सहाय्यचे सुद्धा 200 प्रश्न असणार आहेत. JNMचे जर विचार केला मित्रांनो तुम्हाला एकूण 200 मार्काची एक्झाम होणार आहे. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुद्धा 200 मार्क आणि वृक्ष अधिकारी यांना सुद्धा 200 मार्काची एक्झाम तुमची घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा तांत्रिक विषयाचा घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. जवळपास मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 2 तास वेळ या ठिकाणी तुमचा घेतला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्मवरती तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. फी असेल किंवा फोटो सहित, त्याचबरोबर डोमासेल असेल, SSC प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, डोमासेल, कास्ट किंवा जे आरक्षण घेणार असेल हे सर्व आरक्षण ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी एक्झाम आहे ती TCS मार्फत या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. तर मित्रांनो एक्झाम सेंटर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. आणि मित्रांनो तुमचं फीचा विषय फी असणार आहेत. ओपनसाठी 1000, कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल राहणार आहेत आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहे. फी नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्ही या ठिकाणी फी या ठिकाणी भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही फक्त नॉर्मली माहिती या ठिकाणी आपण दाखवली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पार्ट 2 मध्ये हा फॉर्म तुम्ही एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो ही होती नागपूर महानगरपालिका यांच्या मार्फत सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.